नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समर्थ पांडे पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं पांडे भाऊ या युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक्सपान्शन ऑफ साइन एन थिटा अँड कॉस एन थिटा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे बघण्याच्या अगोदर आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं की डिमॉर्विस थेरम म्हणजे काय असतं. तो काय असतो, कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा ब्रॅकेट रेस टू एन असेल तर आपण बोलू शकतो की कॉस ऑफ एन थिटा प्लस आय साइन ऑफ एन थिटा. तर आपण जेव्हा एक्सपान्शन ऑफ साइन एन थिटा अँड कॉस एन थिटा बघू विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा आपल्याला पहिली ती म्हणजे बाय डिमॉर्विस थेरम अँड सेकंड स्टेप येईल बाय बायनोमियल थेरम. तर फर्स्ट स्टेप मध्ये काय होतं की कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा रेस टू एन असेल तर आपण लिहू शकतो की कॉस ऑफ एन थिटा प्लस आय साइन ऑफ एन थिटा. सेकंड स्टेप बाय बायनोमियल थेरम. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया की बायनोमियल थेरमने आपण कशा प्रकारे सिम्प्लिफाय करू शकतो. तर कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा ब्रॅकेट रेस टू एन असेल तर आपण काय करायचं, सिम्पली एन सी झिरो. तर विद्यार्थी मित्रांनो, एन सी झिरो म्हणजे काय असतो, तर हा असतो विद्यार्थी मित्रांनो बायनोमियल कोइफिशियंट. काय असतो आपला हा बायनोमियल कोइफिशियंट असतो. ओके, तर आपण बायनोमियल थेरमनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे बायनोमियल कोइफिशियंट देन एन सी झिरो कॉस ऑफ पॉवर एन थिटा इंटू आय साइन ऑफ पॉवर झिरो थिटा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बायनोमियल थेरम मध्ये काय होतो, तो आपला कॉस थिटा असतो ना, कॉस थिटाची पॉवर काय होते, डिक्रीज होते, आणि विद्यार्थी मित्रांनो साइन थिटाची पॉवर इन्क्रीज होते. ओके, तर आपण बघूया की एन सी झिरो कॉस ऑफ पॉवर एन थिटा इंटू आय साइन ऑफ थिटा रेस टू झिरो. जर साइन ऑफ थिटा विद्यार्थी मित्रांनो रेस टू झिरो असेल तर त्याचा आन्सर 1 असतो. ओके, तरी पण तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आपण हे लिहून घेतलेलं आहे. प्लस एन सी वन कॉस ऑफ पॉवर एन मायनस 1 थिटा इंटू आय साइन ऑफ थिटा रेस टू पॉवर 1. तर तुम्हाला बोललो विद्यार्थी मित्रांनो की कॉस थिटाची पॉवर काय होते, डिक्रीज होते, आणि साइन थिटाची पॉवर काय होते, इन्क्रीज होते. प्लस एन सी टू कॉस ऑफ पॉवर एन मायनस 2 थिटा इंटू आय साइन ऑफ थिटा रेस टू पॉवर 2 प्लस डॅश 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 अप टू एन सी एन इंटू आय साइन थिटा रेस टू पॉवर एन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की दादा तू इथं कॉस का बरं घेतला नाही, तर तुम्हाला पहिलेच बोललो की आपली कॉसची व्हॅल्यू जी होते ती डिक्रीज होते आणि साइन थिटाची व्हॅल्यू काय होते, इन्क्रीज होते. त्यामुळे लास्टला कॉस थिटा म्हणजे काय येऊन जाईल, तो कॉस ऑफ 0 डिग्री येईल विद्यार्थी मित्रांनो. तर कॉस ऑफ 0 डिग्री काय असतो, तो 1 असतो. 1 इंटू साइन थिटा इज इक्वल टू साइन थिटा, त्यामुळे इथं आपण कॉस थिटा घेतला नाही. ओके, देन द सेकंड स्टेप इज एन सी झिरो कॉस ऑफ एन थिटा इंटू साइन ऑफ 0 डिग्री होती. ओके, तर तो आपण इथं घेतला नाही विद्यार्थी मित्रांनो. तर एन सी वन इंटू कॉस ऑफ पॉवर एन मायनस 1 थिटा इंटू आय साइन ऑफ थिटा प्लस, ओके, प्लस एन सी टू कॉस ऑफ एन मायनस 2 थिटा इंटू आय स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर थिटा. आपण पूर्ण बघितलं होतं ना, आय इंटू साइन थिटाचा स्क्वेअर होता. ओके, तर आता आपण तो डिवाइड केला की आय स्क्वेअर इंटू साइन थिटा स्क्वेअर. ओके, प्लस अप टू एन सी एन आय रेस टू एन अँड साइन रेस टू एन थिटा. ओके, देन नेक्स्ट स्टेप एन सी झिरो इंटू कॉस ऑफ पॉवर एन थिटा प्लस एन सी वन कॉस ऑफ पॉवर एन मायनस 1 इंटू आय साइन थिटा. ओके, मायनस बघा मित्रांनो की इथं काय होता, आपला प्लस होता, तो बदलून काय झाला, मायनस झाला. कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण बघितली फर्स्ट लेक्चरमध्ये, आपण बघितलं की आय स्क्वेअर आय रेस टू क्यूब आय रेस टू 4 काय असतं. आय स्क्वेअर म्हणजे काय असतो विद्यार्थी मित्रांनो, तो असतो -1. म्हणून मग इथं आपलं झालं प्लसच्या जागेवर काय झालं, मायनस झालं. ओके, देन प्लस अप टू एन सी एन आय रेस टू एन इंटू साइन रेस टू एन थिटा. आपण काय करूया, सेपरेट टर्म करून घेऊया. ज्या टर्म मध्ये आय दिसतोय विद्यार्थी मित्रांनो ती टर्म वेगळी करूया, आणि ज्या टर्म मध्ये आय दिसत नाही ती टर्म आपण वेगळी करायची विद्यार्थी मित्रांनो. ओके, आपल्याकडे ही जी टर्म आलेली, ओके, एन सी झिरो कॉस ऑफ पॉवर एन थिटा मायनस एन सी टू कॉस ऑफ पॉवर एन मायनस 2 थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा प्लस एन सी फोर कॉस ऑफ थिटा रेस टू पॉवर एन मायनस 4 इंटू साइन रेस टू 4 थिटा अप टू इन्फिनिटी प्लस आय एन सी वन इंटू कॉस ऑफ एन मायनस 1 थिटा इंटू साइन थिटा मायनस एन सी कॉस ऑफ थिटा रेस टू पॉवर एन मायनस 3
इंटू साइन क्यूब थिटा अप टू इन्फिनिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, सिम्पली आपल्याला ह्या इक्वेशनला कम्पेअर करायचं आहे कोणाशी, कॉस ऑफ एन थिटा प्लस आय साइन ऑफ एन थिटा. म्हणजे काय, आपण डी मॉर्विस थेरमने काढलं ना की कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेस टू पॉवर एन होतं, तर त्याचं आपण काय काढलं की कॉस ऑफ एन थिटा प्लस आय साइन ऑफ एन थिटा काढलं. ओके, सो आपण बघूया की कॉस ऑफ एन थिटा म्हणजे काय, ज्या टर्ममध्ये आय नसतो ही टर्म झाली एक्स आणि ही टर्म काय झाली विद्यार्थी मित्रांनो वाय. ओके, सो आपला कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू काय होतो, एक्स प्लस आय वाय. ओके, तर मग आपला कॉम्प्लेक्स नंबर प्रमाणे विद्यार्थी मित्रांनो कॉस ऑफ एन थिटा काय राहील, ज्या टर्ममध्ये आय नसतो ती टर्म म्हणजे काय, कॉस ऑफ एन थिटा, आणि ज्या टर्ममध्ये आय असतो ती टर्म म्हणजे कोणाची, तर साइन ऑफ एन थिटाची. तर मग कॉस ऑफ एन थिटा इज इक्वल टू काय मित्रांनो, तर NC0 cos of power n theta minus NC2 cos of power n minus 2 theta into sin square theta plus NC4 cos of theta raised to power n minus 4 in sin raised to 4 theta. ही झाली विद्यार्थी मित्रांनो कॉस ऑफ एन थिटा. ओके, आणि साइन ऑफ एन थिटा काय होईल, तर ती होईल NC1 cos ऑफ n मायनस 1 थिटा इंटू साइन ऑफ थिटा minus NC3 cos of power n minus 3 theta into sin cube theta. Okay, that's why these are the expansion of sin n theta and cos n theta. विद्यार्थी मित्रांनो, तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, कारण आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पुढील लेक्चरमध्ये की एक्सपान्शन ऑफ साइन एन थिटा अँड कॉस ऑफ एन थिटाचा वापर करून आपण एक्झाम्पल कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो.